आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मंजू मॅडम, आज एकदम खुश दिसताय. हा मग कारण बी तसंच आहे ना. म्हणजे अगं त्या सत्याला असं उत्तर देऊन आले ना की तो परत कधीच मला माझ्या वर्दीवरनं चिडवणार नाही. काय वाघमारे, मस्त ना, सगळं छान निवांत बरोबर ना. हा हा काय हा तो गाण्या फिरंगी फरार झालाय. मीडियाचं प्रेशर येतंय आपल्यावर आणि तुम्ही काय करताय? हाफड्या घेताय, मजा करताय, सुट्ट्या घेऊन गायब होताय. हा काय चाललंय काय? सॉरी सर, पण लग्नाची पत्रिका ठेवायची होती देवासमोर म्हणून. वाघमारे जरा सुद्धा सिरियसनेस नाहीये तुमच्यात. तो गाण्या फिरंगी तुमच्यामुळे पळून गेलाय. खरंच सॉरी सर. मला कळतंय गण्या फिरंगीला पकडायचं लय प्रेशर आहे, पण माझ्या घरात लग्नाची घाई चालू आहे म्हणून. काय? कसलं लग्न? कुणाचं लग्न? विसरा ते सगळं. लिसन केअरफुली. त्या गाण्या फिरंगीला पकडा आधी, मग काय लग्न बिग्नाचं ते आलं ना लक्षात? सॉरी सर. साहेब, तिच्या घरात आता लगीन घाई चालू आहे. आणखीन घरामध्ये ती एकटीच कमावती आहे आणि सगळ्यात मोठी पण आहे. अहो पण पोलीस असलं तरी आपल्याला घरसंसार आहेच की. आणखीन ती घरासाठी जेवढी राबते ना तेवढंच पोलीस स्टेशन वरती सुद्धा प्रेम करते. आपण सुद्धा तिला घरातल्या माणसासारखं समजून घ्यायला पाहिजे सर. आणि तिचं स्वतःचं लग्न आहे. ठीक आहे, हे बघा वाघमारे, सॉरी सॉरी म्हणतोय ना आता मी. हा सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? माझं चुकलं. इथं सगळे एवढे गॅसवर आहेत आणि मी माझ्या दुसऱ्याच कामात. ओके, ठीक आहे, पण हे बघा वाघमारे, हे सतत रडणं थांबवा. कसं आहे, नवरी अशी रडायला लागली ना तर नवरदेव स्वतः तक्रार घेऊन येईल आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये. येते का लक्षात? हा मग वाघमारे कोण आहे मुलगा? काय करतो? नोकरी वगैरे करतो का? बोला ना. मी विचारलंच नाही. काय? अहो, ज्याच्या बरोबर लग्न करताय, ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचंय, तो काय करतो हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? पोलीस आहात ना तुम्ही? सर, तो माझ्या आत्याचा मुलगाच आहे. बर, ठीक आहे, पण इथून पुढे काळजी घ्या, व्यवस्थित वागा. हा, आणि हे बघा, फक्त 4 दिवसांची सुट्टी देतोय. 4 दिवस फक्त. पण काय करावं सुचत नाहीये, कारण ही केस सुद्धा तेवढीच महत्वाची आहे ना. साहेब, मी एक सुचू का? नाही तर वाघमारे मॅडम लग्नात बिझी आहेत ना त्यांच्या. मग आपण या केसची जबाबदारी प्रिया मॅडमना दिली तर? नाही म्हणजे त्या पण या केसचा एक भाग आहेत ना आणि हुशार आहेत. पटकन पटकन केस सॉल्व्ह करतील. ठीक आहे, घ्या तुम्ही सुट्टी. थँक्यू सर. पण फक्त 4 दिवस. हा, 4 दिवस. प्रिया मॅडम. येस सर. या केसचे सगळे पेपर्स आहेत ना, ते एकदा नजरेखालून घाला. येस सर. साहेब, 1 मिनिट. लग्नाची पत्रिका. तुम्ही समध्याने यायचंय म्हणजे यायचंय. मला माझी फॅमिली हवी आहे माझ्या लग्नात. हो, आम्ही सगळे नक्की येऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. साहेब,
बरं झालं वाघमाऱ्यांचं लग्न ठरलं. नाही त्यांच्या हातनं काय होईल असं वाटत पण नाही. पण प्रिया मॅडम कमी वेळेत मुसक्या बांधणार त्या गाण्याला, गॅरंटी आहे. हा ठीक आहे, बघू. अगं म्हणजे तुझी केस होती ना. अगं मी लग्नाच्या गडबडीत अडकणार, त्यापेक्षा घेऊ दे की तिला लीड. तसं बी मी असल्यावर गोष्टी अजूनच बिघडतात. बरं ते सगळं राहू दे, तुला लग्नात गिफ्ट काय पाहिजे? काहीच नको. अगं असं काय करते, सांग ना काय पाहिजे. तुम्ही सगळे याल ना माझ्या लग्नाला, तेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. बर चल निघते, लई काम आहे मला. चल. हे रत्नाचं रत्न, ती वाटी काय तुला खीर खायला आणली का? मम्मी खीर केली? पाय घासते नी. तू आहे ना त्या वाटीतून खीर खायच्या लायकीतच आहे. त्या वाटीने पाय घासायचा असतो, एवढं कळत नाही का तुला? मम्मी त्या पाकिट माऱ्याने माझं पाकिट मारण्याऐवजी तुला नेला असतं ना, बरं झालं असतं. मम्मी मम्मी आहे. दादा तुला दिलेलं वचन पुरं केलंय बघ. पर आता तू जर असतास तर किती कौतिकानं राबला असतास र. लेकीचं लगीन लई थाटामाटात लावून दिला असतास र दादा. मी आहे की, पण तुझा फक्त आशीर्वाद राहू दे र दादा, आशीर्वाद दे र. लय ध्यान होतंय दादाचं. पर मला चांगलं ठाव आहे, तुझ्या लेकीला ह्याचं काही कौतिकच नाही ना, म्हणून तर जोडीने पत्रिका ठेवायच्या टायमालाच बरोबर ड्युटी करायला निघून पळाली, आहे का नाही? हा बघ 4 दिवस आता ड्युटी ड्युटी करत काय नाचायचीच का नाही, ती नाच म्हणाव. मग तिच्याकडे बघती मी कशी काय. ती रत्ना काट्याची सून हाय, त्याच्यामुळे इंगा तर दावलाच पाहिजे तुझ्या लेकीला. हा कवे त्या वाघमारे बाईची बघ कशी शेळी करून टाकली मम्मी साहेबांनी.